आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर त्यासाठीच आज मी गव्हाच्या पिठाचे अगदी खुसखुशीत असे हे तळणीचे मोदक केलेले आहे. बघताय ना किती सुंदर रंग आलेला आहे आणि किती छान खुसखुशीत हे झालेले आहे. मी तुम्हाला इथे तोडून पण दाखवते. तर हे तळणीचे मोदक एकदा केले ना की 8 दिवस आरामात टिकतात. या आपल्या मोदकाच्या सारणामध्ये दूध वापरणार आहोत. तरीही हे 8 दिवस कसे टिकतात, या सगळ्याच्या टिप्स मी इथे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही गणपती बाप्पांच्या आवडीची तळणीच्या मोदकाची रेसिपी सुरू करूया. तर सगळ्यात आधी पारीचं पीठ मळून घेऊ. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये पाव कप इतका रवा घालायचा आहे, बारीक रवा घालायचा. आणि जर जाड रवा असेल ना तर तो थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. थोडंसं मीठ यामध्ये घालू आणि या पिठामध्ये असं थोडंसं खोल असं करूया, म्हणजे यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर मी इथे 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलं आणि ते यामध्ये घालत आहे. आणि यावरून असं पीठ टाकून ठेवायचं. एक 5 मिनिटं हे असंच ठेवायचं, म्हणजे हे जे तूप किंवा तेल आपण जे मोहनसाठी वापरतो ना, ते थोडंसं गार होतं आणि नंतर हे तूप आपण या पिठाला लावून घेऊ. तर हे बघा, या पद्धतीने मी पूर्ण पिठाला छान तूप चोळून घेतलं. आता हे मळून घेऊ. तर याला आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना, त्यापेक्षा घट्ट. आणि यामध्ये रवा पण घातलेला आहे ना, तर रवामुळे परत ते घट्ट होतं. खूप घट्ट नाही करायचं, पण बऱ्यापैकी घट्ट करायचं आहे. तर अंदाजे किती पाणी घालायचं हे तुम्ही डिसाईड करा. मी इथे थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घेते. तर हे बघा, थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने मळून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता हे छान मळून झालेलं आहे. इतपत घट्ट मी ठेवलेलं आहे. आता याला 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवू आणि आपल्या या मोदकाचं सारण तयार करायला घेऊ. त्यासाठी इथे मी या कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलं. तूप छान गरम झालं की यामध्ये पाव कप इतका रवा भाजून घ्यायचा आहे. बारीक रवा घ्यायचा. आणि जर बारीक रवा नसेल आणि जाड रवा असेल तर काय करायचं मी पुढे सांगते. आता हा रवा आपल्याला 5 ते 7 मिनिटं अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरती भाजलं तरी चालेल. एक 5-7 मिनिटं थोडासा अगदी लाईट गोल्डन रंग येईपर्यंत हा रवा भाजून घेऊ. तर हे बघा किती छान रवा भाजून झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा खसखस घालू. आणि जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असेल ना, तर याच स्टेजला थोडेसे ड्रायफ्रुट्स पण घालू शकता. जसं काजू, बदाम अगदी बारीक कट करून घ्यायचे आणि ते यामध्ये घालायचे. आणि हे सगळं एक 2 मिनिटं भाजून घ्यायचं. तर आता आपण इथे खसखस घातलेली आहे. खसखस छान भाजून झाली. आता यामध्ये मी अर्धा कप इतकं खवलेलं खोबरं घालत आहे. म्हणजे नारळाचा चव आहे. ओल्या नारळाचा चव इथे घातलेला आहे. ओलं नारळच वापरायचं. सुकं नारळ वापरलं ना तरी चालेल. जर सुकं नारळ वापरायचं असेल तर ते जास्त दिवस टिकतं. अजून आपले हे जे मोदक आहे ना ते जास्त दिवस टिकतात. पण चव जी आहे ती ओल्या नारळाची जास्त छान लागते, म्हणून इथे ओला नारळ वापरायचा. आता तुम्ही बघितलं आपण ओला नारळ वापरला ना तरीही आपले हे जे मोदक आहेत ते 8 दिवस आरामात टिकतात. तर काय करायचं, इथे आपण हा ओल्या नारळाचा चव घातल्यानंतर तो छान असा कोरडा होतपर्यंत परतवून घ्यायचं. तर एक 5 ते 7 मिनिटं याला छान कमी गॅसवर कोरडं करून घ्यायचं, मोकळं करून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं. किंवा थोडासा लाईट गोल्डन रंग येतो, अगदी थोडा. तर हे बघा, असा थोडासा मोकळा झालेला आहे. तुम्ही बघू शकता असं मी चमच्याने असं खाली पाडते तर छान असं मोकळं झालेलं आहे. तर इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. असं केल्याने आपले हे जे मोदक आहे ते जास्त दिवस टिकतात. तर मी हे 5 ते 7 मिनिटं छान भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघितलं छान मोकळं झालेलं आहे ना. आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून दुधावरची साय घालू. आणि इथे पाव कप मी इतकं दूध पण घातलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करायचं. आणि हे दूध आटतपर्यंत किंवा परत एक 5 मिनिटं आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला 15 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे भाजण्याचा जो वेळ आहे ना तोच फक्त इथे आहे. आपण सुरुवातीला रवा भाजून घेतला, त्यानंतर नारळ घातलेलं होतं ते भाजून घेतलं. तर इथे भाजण्यासाठीचा जो वेळ आहे तो द्यायचा आहे. तो जर नाही दिला तर आपले हे जे मोदक आहेत ते अजिबात टिकणार नाही, लवकर खराब होईल.
कारण आपण यामध्ये दूध वापरलं आहे, ओला नारळ वापरला आहे. तर या मुळे जे आपले मोदक आहे ते जास्त दिवस टिकू शकत नाही. पण जसं मी इथे भाजण्याचा जो काही वेळ सांगितला आहे आणि प्रत्येक पदार्थ आपण एक भाजलेला आहे. सगळं एकत्र करून भाजलेलं नाहीये. त्याच्यामुळे इथे जो भाजण्याचा वेळ दिलेला आहे तो त्याच पद्धतीने तुम्ही करा, त्याच प्रमाणात करा. म्हणजे जे आपले मोदक आहेत ते जास्त दिवस टिकतात, खराब होत नाही. कारण कसं असतं, आपल्याकडे आता गणपती आहे, गौरी आहे, तर मग या सगळ्या वस्तू करायला एकाच दिवशी आपण ह्या सगळ्या करू शकत नाही. मग थोडे पदार्थ आपल्याला करून ठेवावे लागतात. एका दिवशी 1, 2 असे पदार्थ करावे लागतात. मग जेव्हा जर आपल्याला काही वस्तू करायच्या आहे, काही पदार्थ करायचे आहे आणि ते जास्त दिवस टिकायला पाहिजे असं वाटत असेल, कारण कमीत कमी आपल्याला कुठल्याही सणांची तयारी करायला कमीत कमी 4 ते 5, 8 दिवस लागतात. मग हे पदार्थ जर तुम्ही करून ठेवले तरीही ते चांगले टिकून राहावे म्हणून इथे या मी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या नक्की लक्षात ठेवा. तर हे बघा, आपण 5 ते 7 मिनिटं छान भाजून घेतलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे हे बघा किती छान मोकळं झालेलं आहे. तर इथे आपण दूध वापरलेलं आहे. तर दुधामुळे जो आपण रवा आहे ना, तो रवा पूर्ण दूध शोषून घेतं आणि रवा छान फुलतो आणि असा थोडासा मोकळा करून घेतला, की मग तो जास्त दिवस टिकतो सुद्धा. तर हे बघा छान मोकळा झालेला आहे. मी 5 मिनिटं परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये साखर घालायची आहे. तर पिठी साखर घालायची, इथे गूळ नाही वापरायचं. साखरच घालायची आणि पिठी साखर घालायची. नाही तर साधी साखर आपण घातली ना, तर पूर्ण असं ओलं होतं आणि आपलं हे जे मिश्रण आहे, हे जे सारण आपण बनवलेलं आहे मोदकाचं, तर ते खूप पातळ होतं. तर इथे पिठी साखर घालायची. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम असतानाच ही पिठी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि साखर मी इथे पाव कप घातलेली आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल ना, तर 2 टेबलस्पून अजून घाला. मी जरा कमी घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे वेलची पावडर पण घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. बघितलं किती छान हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपलं हे सारण पण छान कोरडं, मोकळं झालेलं आहे. असं जर सारण तुमचं तयार झालं तर तुमचे मोदक जास्त दिवस टिकतात. आपण आता सुरुवातीला जे पीठ मळून घेतलेलं होतं मोदकासाठीचं, तर ते पण छान मुरलेलं आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये छान हे मुरतं आणि आता आपण याची मोठी पोळी लाटून घेऊ आणि हे बघा अशी पातळ लाटायची आहे, खूप जाड ठेवायची नाही. आणि ही पोळी लाटून झाल्यानंतर इथे माझ्याकडे ही जी वाटी आहे किंवा तुमच्याकडे कुकी कटर वगैरे असेल ना, तर त्याच्याने असे छोटे-छोटे पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि जसं आपण मोदक भरतो त्या पद्धतीने मोदक भरून घ्यायचा. तर या पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या आहे. कळ्या करणं अगदी सोपं आहे, जास्त काही नाही. म्हणजे त्याला थोडी प्रॅक्टिस लागते. पण नेहमी वगैरे करत राहिलं, आता जर तुम्ही चतुर्थी करत असाल आणि जर तुम्ही नेहमी मोदक करत असाल ना, तर या कळ्या करणं पण खूप सोपं आहे. मी उकडीच्या मोदकाची रेसिपी पण शेअर केलेली आहे आणि त्यामधल्या पण कळ्या तुम्ही बघू शकता. इतक्या सुंदर, सुबक आणि मस्त कळीदार ते पण मोदक झालेले आहे आणि तुम्ही हे पण मोदक बघा किती सुंदर झालेले आहे. जसं मी सुरुवातीला पण दाखवलं आणि मी त्या दिवशी लाईव्ह केलं होतं. पुरणाचे मोदक केले होते आणि त्या दिवशी पण मी म्हटलं होतं, की असे छान कळीदार आपले मोदक असेल ना, तर ते दिसायला इतके सुंदर दिसतात आणि स्वतःला शाबासकी द्यायची इच्छा होते, की येतं बाबा आपल्याला. पण हे फक्त एका दिवसाचं काम नाहीये. ज्या नेहमी करत असतात त्यांना यापेक्षाही सुंदर कळ्या करता येतात, कळ्या पाडता येतात मोदकाला. मी तर थोडीशी अजूनही शिकाऊच आहे. तर मी करू शकते म्हणजे याचा अर्थ तुम्ही पण करू शकता. तर एकदा नक्की ट्राय करा आणि हे मोदक करून बघा. तर मी आत्तापर्यंत 3 मोदकांची रेसिपी शेअर केलेली आहे. उकडीचे मोदक, पुरणाचे मोदक आणि हे तळणीचे मोदक. अजूनही काही मोदकांच्या इन्स्टंट रेसिपीज येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ते सगळे व्हिडिओज तुमचे मिस होणार नाही. तर हे बघा किती सुंदर आपला हा मोदक तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले आणि असे वाटीने आपण कट करतो ना, तर एकसारखे मोदक आपले तयार होतात आणि आता हे छान तळून घेऊ. तर लाईट गॅसवरती म्हणजे कमी गॅसवरती आपल्याला हे मोदक तळायचे आहे. लो टू मीडियम गॅस ठेवायचा आणि असे मस्त खुसखुशीत हे मोदक तळून घ्यायचे. किती सुंदर रंग आलेला आहे ना, खूप छान तळले गेलेले आहे.
कमी गॅस ठेवायचा, नाही तर मग पटकन जळतात आणि आतमध्ये जिथे आपण मोदक बंद करतो तिथे कच्चं राहू शकतं. तर ही महत्त्वाची टिप आहे तळतानाची, नक्की लक्षात ठेवा. या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही हे जर मोदक तयार केले तर पहिल्या प्रयत्नातही हे मोदक अतिशय सुंदर आणि सुबक होतात. तर चला, ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर पुन्हा भेटतो अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.